दिल्लीतील जंतर मंतरवर पेपर फुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला वसईत संविधानप्रेमी नागरिक, विद्यार्थी आणि विविध संघटनांनी पाठिंबा दर्शविला. विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनात विद्यार्थी, प्राध्यापक, महिला, वकील तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांना होणारा मानसिक त्रास आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराबाबत विद्यार्थ्यांनी आपले अनुभव मांडले. विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. हा सर्व जो संघर्ष जो दिल्लीत चालू होता हा देशभर सुरू आहे, महाराष्ट्रात सुरू झालेला आहे आणि तो आज वसईत सुद्धा सुरू झालेला आहे. याच्या विरुद्ध संघटित होऊन हुकुमशाहीच्या विरुद्ध लोकशाही टिकवण्यासाठीची ही सर्वांची चळवळ आहे. देशामध्ये लोकशाही राहिलीच नाही. सद्यस्थितीमध्ये ज्या प्रकारे आंदोलन चिरडलं होतं, सरकार प्रयत्न करत आहे. हे जर बघितलं तर मी असं म्हणेन की देशामध्ये हुकुमशाही आलेली आहे, लोकशाही ठेवलीच नाही असंच मी म्हणेन. यावेळी शिवसेना, उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI, समाजवादी पक्ष, वंचित बहुजन आघाडीसह विविध पक्षांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. आंदोलनानंतर विद्यार्थ्यांच्या मागण्यांचे निवेदन आणि हजारो नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांचे पत्र तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आले. अपनी राय हमें कमेंट में जरूर बताइए और हर लेटेस्ट खबर के लिए बने रहें thejurnalist.in के साथ.